मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड दिगंबर काळे प्रचारात आघाडीवर। हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक 2025च्या तोंडावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कॉम्रेड दिगंबर काळे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे। आज शहरात झालेल्या डोर टू डोर प्रचार मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कॉम्रेड दिगंबर काळे यांच्यासोबत कॉम्रेड गंगाधर गायकवाड, कॉम्रेड उज्ज्वला पडलवार, कॉम्रेड विजय गाबणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी घराघरात भेट देत जनतेशी संवाद साधला। यावेळी मोठ्या उत्साहात प्रचार रॅली काढत नागरिकांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विळा, हातोडा, तारा या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। विजय करा, विजय करा। कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। विजय करा, विजय करा। गोरगरिबाचा सहारा, विळा, हातोडा, तारा। तारा, गोरगरिबांचा सहारा, विळा, हातोडा, तारा। विळा, हातोडा, तारा। कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। विजय करा, विजय करा। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हिमायतनगर परिषदेचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड दिगंबर काळे यांना प्रचंड मताने विजयी करा। विजय करा, विजय करा। इन्कलाब जिंदाबाद, जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद। जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, विजय असो, विजय असो। इन्कलाब जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद। आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी कॉम्रेड दिगंबर काळे यांना उमेदवारी दिलेली आहे। हिमायतनगर किती जरी शासनानं बजेट दिला तरी खाली यंत्रणा जी आहे ही सगळी भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे। त्यामुळं आपल्याला इतर शहरासारखं हिमायतनगरची तीच अवस्था दिसते। रस्त्याची बकाल अवस्था, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, मजुरी लोकांना हाताला काम मिळत नाही आहे। हे सगळे प्रश्न घेऊन राहण्याचे घरकुलाचा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी जी उमेदवारी दिलेली आहे, आमचा ठाम विश्वास आहे की हिमायतनगरच्या जनतेनं मार्क्सवादी पक्षाचे निवडून दिलं तर आम्ही हे सगळे प्रश्न सोडू शकतो। आणि जो काही निधी समप्रमाणात जो निधी सगळ्या नगरपंचायतीला हक्काचा निधी मिळत असतो त्याचा योग्य म्हणजे कसलाही मधामध्ये काटछाट न करता, कसलाही कमिशन कोणाला न देता त्याचा लाभार्थ्यापर्यंत आणि सरळ आपली योजना राबवण्यापर्यंत त्याचा आम्ही विनियोग करूत आणि हिमायतनगरला चांगल्याचं चांगलं शहर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करूयात। यासाठी आम्ही ठामपणे या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकविकास संघर्ष समिती आणि महात्मा फुले विचार मंच यांच्या वतीनं एक चळवळीचे आणि खंद कार्यकर्ते आज जवळपास अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करतात असं एक नेतृत्व आम्ही या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी दिलेलं आहे। आमचं आव्हान आहे हिमायतनगरच्या सर्व सुजाण नागरिकांना, मतदार नागरिकांना की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विळा, हातोडा, तारा या दिशेवर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून द्यावा असं आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलेले आहोत।